पायामध्ये जोडी, हातामध्ये हिरवा चुडा. हे भगवान परमात्म्या, आज जशी आहे व म्हणून या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे. हे भगवान परमात्म्या, द्यायचं असेल तर दुसरं काही देऊ नको. जाताना जशी आता आहे असंच मरण दे. आहे व मरण दे, अखंड चुडामंडित मरण दे, दुसरं काही नको रे. एखादी स्त्री जेव्हा देवाच्या द्वारात उभी असते, समर्पण भावना जर असेल कुणाकडे तर ती स्त्रीकडे देवाच्या दारात उभी राहते. देव म्हणतो, ऐक, तुला जे हवंय ते झाला प्रसन्न. देवाने सांगितलं माग, तुला काय हवंय ते. ती एकच सांगते, काही नको. मग मला काही नको. मग काय हवंय सांगते, माझ्यासाठी काही नको. द्यायचं असेल तर माझ्या लेकरांसाठी दे, माझ्या पतीसाठी दे. काय हवं? लेकरांना आरोग्य दे, लेकरांना विद्या दे, लेकरांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी माझ्यामध्ये तेवढी सहनशक्ती, क्षमता दे. इतकंच नाही देवा, माझ्या लेकरांचं चांगलं कल्याण होऊ दे, त्यांचं सगळं मार्गी लागू दे. आणि हे देवा, आणखी एक मागणं नाही तुझ्याकडं. काय? माझ्यासाठी नको. मग माझ्या पतीसाठी, माझ्या पतीसाठी त्यांना दीर्घायुष्य द्या देवा. एक वेळ त्यांच्या अगोदर मला मरण यावं देवा, पण माझ्या अगोदर त्यांना नको. कोण मागते हो? सवाष्ण मरण मागते. आज ही आई सुद्धा असंच ना, असंच मरण मागितलं असेल त्या धर्म मंडपामध्ये. आणि देवानं सगळ्यांच्या इच्छा देव पूर्ण करत नाही, एखाद्याची इच्छा पूर्ण करतो. आईचं या तेच झालं ना, या आईनं तेच केलं. अरे अहोरात्र कष्ट केले, नवऱ्यासोबत प्रत्येक संकटावरती उभी राहिले, पाय घट्ट रोवून उभी राहिली, मुलांचे शिक्षण, मुलांचं संगोपन करण्यामध्ये आयुष्य व्यतीत केलं. सगळ्या इच्छा पूर्ण होत नाही. काय होतं? सगळं परिपूर्ण कसं असतं? ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट मनापासून मागतो ना, कधी कधी त्याच्यासाठी देवानं तेवढी द्यायला हवं. भगवान परमात्म्याने एवढं द्यायला हवं होतं त्या आईला, पण नाही ना. कसं आहे, मगाशी सांगितलं, कुणालाही वेळ वाढवून मिळत नाही, कुणालाच वाढी वेळ मिळत नाही. जगाच्या मालकाला सुद्धा मिळाली नाही, तर तुमची आमची काय कथा. आणि म्हणून ही माय, ही आई या कुटुंबातून जरी शरीर रूपाने गेली ना, तरी आठवणीने मात्र अजून गोड दृष्टांत देऊन जाईल. ऐका, तो कुणाकडेही नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या नारद महर्षींनी केलेली. गुणरहितम, कामनारहितम, अविच्छिन्नम, प्रतीक्षणम, वर्धमानम, या सगळ्या व्याख्या आईला परिपूर्णतेच्या बसतात. काय सांगितलं? गुणरहितम, आई कधीही लेकरांच्या गुणांवर प्रेम करत नाही. कामनारहितम, अपेक्षेनं कधीही प्रेम करत नाही की लेकरांना मला अमुक द्यावं आणि मगच मी त्याच्यावरती प्रेम करावं. अविच्छिन्नम, जिचं प्रेम कितीही लेकरं असू द्या. याही आईला 3 मुलं आहे, पण कधीही तुझा भाव केला नाही, कधीही तिचं प्रेम कमी होत नाही, छिन्न होत नाही. असं अविच्छिन्न असणार आहे प्रेम. आणि प्रेमाची शेवटची व्याख्या सांगितली, प्रतीक्षणम वर्धमानम, प्रतीक्षणाला वाढत राहतं. लेकरू लहान आहे ना, तेव्हा जेवढं ती आई प्रेम करते, ते लेकरू 60 वर्षाचं झालं, आई 80 वर्षाची असेल, तरी सुद्धा ती माय थरथरणाऱ्या हाताने लेकराच्या तोंडावरून कुरवाळते, हात फिरवते. ती माय किती प्रेम करते. असं म्हणतात जगामध्ये एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की जी लाता खाते पण आशीर्वाद देते. हा, समजलं तुम्हाला? खाल्ल्या का तुम्ही लाता? हा, नक्की सांगा, तुम्ही खाल्ल्या की नाही? प्रत्येकाला असा प्रश्न पडला असेल, हो म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. काय करावं? अशी इथं बसणारी जी आई आहे ना, अशी कोणतीही आई अशी सापडणार नाही की लेकराच्या तिने लाता खाल्लेल्या नाही. पोटात असताना देत की नाही? हा, मग खाल्ल्या ना. प्रत्येक आई खाते, पण लक्षात ठेवा, तरी सुद्धा आशीर्वाद देते ती आई. ज्या वेळेस लेकरू पोटामध्ये हलत असतं, फिरत असतं, तेव्हा तीच आई सांगत असते, अहो ऐकलं का? लेकरू ज्या ती पोटामध्ये लाका मारते, त्या ती लेकरू कसं आहे? सुखरूप आहे. आणि तेच लेकरू जर फिरणं बंद झालं तर आईच्या जीवाची घालमेल होते. अहो, आज लेकराला लात मारली नाही, आज लेकरू फिरलं नाही, लगेच दवाखान्याकडे पळवते. का? तिला भीती वाटते, माझं लेकरू सुरक्षित आहे की नाही. आणि जर यदा कदाचित बाळंतपणाच्या वेळेस जर यदा कदाचित ते लेकरू आडवं आलं, नाळेचा तिडा पडला आणि जर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सिझेरियन करावं लागेल, सी सेक्शन करावं लागेल, तुमचं सिझेरियन केल्याशिवाय पर्याय नाही, लेकरू जगण्याची शक्यता नाही. आई म्हणते एक वेळ सगळं करा, भले माझा जीव बुद्धीला असतानाच गेलं.
ती आई गेली, बघता बघता 10 दिवसांचा कालावधी गेला आई जाऊन. लेकरू रोजच्या प्रमाणे शाळेत घरातल्यांनी पाठवलं, कारण घरी राहिलं तर आईची आठवण येईल, कदाचित मुलांमध्ये मिसळल्यानंतर कदाचित त्याला आठवण येणार नाही, म्हणून त्या घरातल्यांनी त्याला शाळेत धाडलं. इतके दिवस शाळा बुडवली, अभ्यास केला नाही, कपडे मळवलेले बघितले शिक्षिकेनं, आणि शिक्षिकेनं ते पाहिलं आणि त्या लेकराला बेदम मारलं. का? अरे तू इतके दिवस शाळा बुडवली, त्या शिक्षिकेला हे माहित नव्हतं की त्या लेकराची आई गेली. मारलं, कपडे मळकटलेले घालून आलास, अभ्यासही अपूर्ण आहे आणि शाळाही बुडवली. मारल्यानंतर हे लेकरू एका कोपऱ्यात जाऊन अगदी ढसढसा रडत होतं, गुडघ्यामध्ये मान घातले आणि मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होतं. लक्षात घ्या, ज्या आईनं गुडघ्याला थोडस खरचटलं तरी जिचा जीव कासावीस व्हायचा, त्याच लेकराला शिक्षिकेने एवढं मारल्यानंतर त्या आईला किती दुःख झालं असतं. पण आज नेहमीप्रमाणे त्या लेकराच्या तोंडावरून फिरवणारी माय नव्हती ना महाराज. ते लेकरू स्मशानात गेलं, 10 दिवस झाले होते आई जाऊन. स्मशानात गेलं, जिथं आईला आग्नी दिला त्या स्मशानात जाऊन ते लेकरू ढसढसा रडलं. आईची राख हातामध्ये घेतली, म्हटलं आई आज तुझी फार आठवण येते ग. जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. तिना बांधला घराचा, तिला विसावा निवारा. तिना विसावा निवारा, घेऊनिया पंखाखाली भरविला मुठी तारा. ओढ रक्ताला लागली, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. आज ही परमात्म्याच्या द्वारामध्ये उपस्थित आहे, पण जरी देवाच्या दारात असेल ना तरी सुद्धा आई मात्र या लेकरांना पाहते, या लेकरांना पाहते. का? कारण तिला आनंद आहे, आज माझ्या पश्चात माझ्या लेकरांनी मरणोपर्यंत हा काय केलाय, सोहळा घातलाय. आज त्या 3ही लेकरांची आठवण होते. आमचे राकेश दादा असतील, रुपेश दादा असतील, परेश दादा असतील, 3ही लेकरांना पाहून निश्चित डोळ्यामध्ये पाणी आहे. लक्षात, ते आभाळ कुठंतरी ठेंगणं पडतंय इतकं. ज्या वेळेस एखादं लेकरू उन्हातानातून चालतंय, डोक्यावरती टोपी नाही, तीच माय तोच पदर लेकराच्या डोक्यावरती ठेवते, त्यावेळेस त्या उन्हापासून संरक्षण करणारा तिचा तो पदर असतो. यदा कदाचित आजच्या सारखा पाऊस आला की नाही आणि लेकरू चाललंय, तोच पदर पावसापासून छत्री बनवून रक्षण करत असत. झोपताना गरिबीचा काळ होता, पण तरी सुद्धा लेकरू उघडं पडलं तर पदरानं झाकणारी माय असते. आणि आईचा उपकार कितीही जाता तरीही ते तोकडे पडते. कुंकवाचा समारंभ असेल, यदा कदाचित कुठं तिळगुळ किंवा लाडू मिळाला तिळाचा की माय कधीही तोंडात टाकलेलं कधी पाहिलं का हो? नाही हो. पदराला एक बाजू आहे, त्या पदरामध्ये ते लाडू तिळगुळ बांधते आणि घरापर्यंत ती खात नाही येईपर्यंत.